आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। किटवाडच्या धबधब्यात पडून 4 युवतींचा दुर्दैवी मृत्यू। प्रशांत दामले, आरती अंकलीकर यांच्यासह कलाकारांना संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन। चाबूक मोर्चाच्या अनुमतीसाठी पोलीस आयुक्तांची भेट। कर्नाटकाच्या सीमा संरक्षण आयोग अध्यक्षपदी शिवराज पाटील। म्हैसाळजवळ बसेसवर दगडफेकीमुळे तणाव। रिंग रोड प्रस्ताव हाणून पाडण्याचा येळूरवासियांचा निर्धार। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जाहीर आवाहन। जैन धर्मीयांचे आंतरराष्ट्रीय संमेलन दुबईमध्ये दिनांक 3 आणि 4 डिसेंबर रोजी। निपाणी येथील वाहन फेरीत दुमदुमला हिंदुत्वाचा जयघोष। BS Channabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। बेळगावातून सहलीसाठी किटवाड येथे गेलेल्या 4 युवतींचा धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली आहे। या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या चंदगड तालुक्यातील किटवाड धबधब्यावर या विद्यार्थिनी सहलीसाठी गेल्या होत्या। सेल्फी घेण्याच्या नादामध्ये धबधब्यात पाय घसरून पडल्याची धक्कादायक घटना घडली। यामध्ये 4घींचा मृत्यू झाला। उज्ज्वल नगर येथील मदरसा शाळेत शिकणारे 35हून अधिक विद्यार्थी आज सहलीसाठी किटवाड येथे गेले होते। यावेळी सेल्फी काढताना 5 तरुणी खाली पडल्या। 5 तरुणींपैकी 4घांचा मृत्यू झाला असून एकीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। उज्ज्वल नगर येथील आशिया मुजावर वय 17, अनगुळ येथील कुर्शिया हसम पटेल वय 20 आणि रुखसार भिस्ती वय 20 तसेच झटपट कॉलनीतील तस्मिया वय 20 यांचा मृत्यू झाला आहे, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे। प्रशांत दामले, आरती अंकलीकर यांच्यासह कलाकारांना संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार। संगीत नाटक अकादमीने गेल्या 3 वर्षांचे पुरस्कार शुक्रवारी जाहीर केले। त्यात महाराष्ट्रातील 9 मान्यवरांचा समावेश आहे। अकादमीने देशभरातील 75 कलाकारांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार जाहीर केला आहे। वयाचा अमृत महोत्सव साजरा केलेल्या कलाकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। त्यात महाराष्ट्रातील 6 कलाकारांचा समावेश आहे। अकादमीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील मालिनी राजूरकर, सह-अध्यायी आरती अंकलीकर, टीकेकर हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, प्रशांत दामले अभिनय, उदय भवाळकर हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, शमा भाटे नृत्य, पांडुरंग घोटकर लोकसंगीत, माजिद गुलाबसाहेब सतारमेकर वाद्य निर्माण, नंदकिशोर कपोते समग्र योगदान, मीना नायक कळसूत्री बाहुल्या यांचा समावेश आहे। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन। रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही मालिका अशा सर्वच माध्यमातून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले वय 77 यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले। सीमेवर लढणाऱ्या जवानांना अर्थसहाय्य करण्याबरोबरच रोखठोक भूमिका घेणारे पारदर्शी व्यक्तिमत्व असा सामाजिक भान जपणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे। त्यांच्या मागे पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे। विक्रम गोखले यांचे पार्थिव पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर 6च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील 4थ्या पिढीचे प्रतिनिधी होते। त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या स्त्री अभिनेत्या
तर आजी कमलाबाई गोखले या पहिल्या बाल अभिनेत्री होत्या। भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 1913 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहिनी भस्मासूर चित्रपटात दुर्गाबाई यांनी पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती। ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेताना विक्रम गोखले यांनी सीमेवरील जवानांसाठी अर्थसहाय्य करण्याची परंपरा जीवनाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली। चाबूक मोर्चाच्या अनुमतीसाठी पोलीस आयुक्तांची भेट। सरकारच्या नियोजित रिंग रोडला प्रखर विरोध दर्शविण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे। त्यासाठी येत्या दिनांक 28 रोजी भव्य चाबूक मोर्चा काढण्यात येणार आहे। या संदर्भात शनिवारी पोलीस आयुक्त डॉक्टर MB बोरलिंगय्या यांची भेट घेण्यात आली। यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी पोलीस आयुक्तांसोबत महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली। राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्राधिकरण मंडळाने बेळगाव शहराभोवती 10 ते 12 किलोमीटर अंतरावर रिंग रोड तयार करण्याचा घाट घातला आहे। शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी जाऊन शेतकरी देशोधडीला लागणार आहेत। सदर रिंग रोड रद्द करावा अशी मागणी असल्याचे सांगण्यात आले। यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंडकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघडगी, सुधीर चव्हाण, MG पाटील आणि इतर सदस्य उपस्थित होते। कर्नाटकाच्या सीमा संरक्षण आयोग अध्यक्षपदी शिवराज पाटील। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्र सरकारने समन्वय राखण्यासाठी 2 मंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर कर्नाटकातील आता कर्नाटक सीमा आणि नदी संरक्षण आयोग अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती शिवराज V पाटील यांची नियुक्ती केली आहे। सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आगामी काळात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। या सुनावणीत कर्नाटकाच्या फेरविचार याचिकेवर निर्णय होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या उच्चाधिकार समितीने मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांची समन्वय म्हणून नियुक्ती केली आहे। त्यापाठोपाठ आता कर्नाटकाने गेल्या अनेक दिवसांपासून निष्क्रिय असलेल्या सीमा संरक्षण आयोगाला चालना दिली आहे। आज रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती शिवराज पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। म्हैसाळजवळ बसेसवर दगडफेकीमुळे तणाव। जत पूर्व भागाच्या गावावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळला आहे। याचा फटका दोन्ही राज्याच्या ST बसेस आणि प्रवाशांना बसताना दिसत आहे। म्हैसाळ ते मिरज रस्त्यावर म्हैसाळजवळ कर्नाटक परिवहन विभागाच्या अथनी ते पुणे बसची अज्ञाताने दगडफेक करून काच फोडली। यामुळे कर्नाटकने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस बंद केल्या असून महाराष्ट्राच्या बसेसही कागवाड येथे रोखल्या आहेत। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यावर दावा केल्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमधील वाद टोकाला गेला आहे। दरम्यान काल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कर्नाटक बस म्हैसाळपासून थोड्या अंतरावर आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने बसच्या पुढील काचेवर दगड मारला। बसवरील हल्ल्यानंतर कर्नाटक परिवहन मंडळाच्या प्रशासनाने महाराष्ट्रात येणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत। तसेच महाराष्ट्रातून सांगली, मिरज, आगारातून अथनी कागवाडला जाणाऱ्या बसेस कर्नाटक पोलिसांनी कागवाड जवळ रोखल्या आहेत। त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही कर्नाटकमध्ये जाणाऱ्या सर्व बसेस बंद केल्या आहेत, अशी माहिती ST महामंडळाच्या सांगली विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। रिंग रोड प्रस्ताव हाणून पाडण्याचा येळ्ळूर वासियांचा निर्धार। राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्राधिकरण मंडळाने बेळगाव शहराभोवती 10 ते 12 किलोमीटर अंतरावर रिंग रोड तयार करण्याचा घाट घातला आहे। शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी जाऊन शेतकरी देशोधडीला लागणार आहेत। सदर रिंग रोड प्रस्ताव हाणून पाडण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या रिंग रोड विरोधी चाबूक मोर्चा जागृती सभेत येळ्ळूर वासियांनी केला आहे। या सभेच्या अध्यक्षस्थानी शांताराम कुगजी हे होते। यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंडकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष सिद्धगौडा मोदगी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, मनोज पावशे, श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस MG पाटील, मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक RI पाटील, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, युवा नेते RM चौगुले, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस विलास घाडी, ॲडव्होकेट श्याम पाटील, ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, विकास कलघडगी, आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, SL चौगुले इत्यादींनी आपले विचार मांडले। येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी येळ्ळूर गावचा पाठिंबा व्यक्त केला। येळ्ळूर विभाग समितीचे चिटणीस प्रकाश आष्टेकर यांनी सूत्रसंचालन केले। युवा समितीचे उपाध्यक्ष दत्ता उघाडे यांनी प्रास्ताविक केले। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जाहीर आवाहन।
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या मोर्चाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पाठिंबा व्यक्त केला आहे। रिंग रोडच्या नावाखाली 32 गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकार करीत आहे। या जमिनी वाचवण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने मोर्चात सहभागी होणे आवश्यक आहे। बेळगाव शहर तालुक्यातील सर्व शेतकरी, नागरिक, महिला, युवक मंडळे यांनी दिनांक 28 रोजी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा देऊन सहभागी व्हावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर केनेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, चिटणीस रणजित चव्हाण पाटील आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे। जैन धर्मीयांचे आंतरराष्ट्रीय संमेलन दुबईमध्ये दिनांक 3 आणि 4 डिसेंबर रोजी जैन धर्मीयांचे आंतरराष्ट्रीय संमेलन दुबईमध्ये दिनांक 3 आणि 4 डिसेंबर रोजी होणार आहे। यामध्ये कर्नाटक राज्यातून सुमारे 250 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी भरती शिक्षण संस्थेचे संचालक विनोद दोड्डन्नावर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। जैन मिलन या संघटनेच्या माध्यमातून हे आंतरराष्ट्रीय जैन संमेलन होत आहे। यामध्ये जगभरातील प्रतिनिधी सहभागी होत आहेत। या संमेलनात जैन धर्मीयांच्या सामाजिक योगदानाबद्दलचे परिसंवाद, विविध कार्यक्रम आणि चर्चासत्र यांचे आयोजन करण्यात आले आहे। समाजाच्या सर्वांगीण प्रगतीबाबत विचार विनिमय करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। जैन समाजाने जागतिक स्तरावर सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे। या सर्वांच्या सहकार्यातून हे संमेलन यशस्वी करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली। निपाणी येथील वाहन फेरीत दुमदुमला हिंदुत्वाचा जयघोष। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथे 27 नोव्हेंबर रोजी म्युनिसिपल हायस्कूल मैदान, जुना पीबी रोड येथे सायंकाळी 5:30 वाजता हिंदू राष्ट्र जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेच्या प्रसारासाठी शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर या दिवशी वाहन फेरी काढण्यात आली। या वाहन फेरीला हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। फेरीत असणारे भगवे ध्वज, धर्माभिमानी हिंदूंनी परिधान केलेले भगवे फेटे, फेरीत देण्यात आलेल्या हिंदुत्व जागृत करणाऱ्या घोषणा यांमुळे अवघे निपाणी भगवेमय झाले होते। यावेळी जयतू जयतू हिंदू राष्ट्रम, भारत मातेचा विजय असो, हिंदू एकजुटीचा विजय असो, हिंदूंनो जागे व्हा, वंदे मातरम यासह अन्य घोषणा देण्यात आल्या। भगवे ध्वज आणि उत्स्फूर्त जयघोष यामुळे संपूर्ण वातावरणात शौर्य आणि चैतन्य स्फुरल्याचे दिसून आले। फेरीसाठी सनातन संस्थांच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडे यांची उपस्थिती होती। हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे, अनधर्म शिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे तसेच हिंदू राष्ट्र स्थापनेची पायाभरणी करणे यासाठी या सभेचे आयोजन असल्याची माहिती देण्यात आली। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस परिश्रम करून लिहिलेले भारतीय संविधान देशाला समर्पित केले होते। या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा आदेश काही वर्षांपूर्वी काढला होता। शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी कोगनोळी तालुका निपाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सामूहिक भवनात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख उपस्थिती प्राध्यापक नामदेव मधाळे यांची होती। प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले। स्वागत आणि प्रास्ताविक नरजित विटे यांनी केले। समितीच्या आंदोलनाला सहकारी महासंघाचा पाठिंबा। रिंग रोड विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या 28 नोव्हेंबरच्या चाबूक मोर्चाला सहकारी पतसंस्थांच्या महासंघाने पाठिंबा दर्शविला। तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी दिनांक 25 रोजी सह्याद्री सहकारी पतसंस्थेच्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। तालुका समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ बांडगी यांना निवेदन दिले। बांडगी यांनी आम्ही शेतकऱ्यांच्या लढ्यात सहभागी होणार असल्याचे सांगत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। यावेळी सह्याद्री सोसायटीचे पदाधिकारी ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, प्राध्यापक आनंद पाटील, माजी महापौर शिवाजी सुंडकर, SL चौगुले, मनोज पावशे, RM चौगुले, ॲडव्होकेट श्याम पाटील, ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, ॲडव्होकेट MG पाटील, पुंडलिक पावशे आदी उपस्थित होते। परिवहन मंडळाच्या मनमानी कारभारामुळे मच्छे भागातील विद्यार्थी संकटात। मच्छेमधील लक्ष्मीनगर, नेहरूनगर आणि मच्छे येथील मुख्य थांब्यावर परिवहन मंडळाच्या एक्सप्रेस बसेस थांबत नसल्याने परिसरातील विद्यार्थी आणि प्रवाशांना पुन्हा एकदा अडचणीचा सामना करावा लागतोय। दिनांक 24/11/2022 रोजी परिवहन मंडळाची रामनगर बेळगाव ही बस खाली जात होती। लक्ष्मीनगर आणि मच्छे येथे बरेच विद्यार्थी होते, त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण चालकाने बस तशीच पुढे हाकली आणि पिरणवाडी येथे थांबविली। सदरची बाब युवा समितीने ट्विटरद्वारे परिवहन मंडळाच्या निदर्शनास आणून दिली आणि परिवहन मंडळाने त्यावर कारवाई करू अशी माहिती ट्विटरवर दिली आहे। सप्टेंबर महिन्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर परिवहन मंडळाने सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रात बसेसच्या 2 फेऱ्या वाढवू तसेच लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये पासधारक विद्यार्थ्यांना अनुमती देऊ असे पत्रक परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी दिले होते, पण आंदोलन निवळताच बस फेऱ्या वाढविल्या नाहीत आणि लांब पल्ल्याच्या बसेस देखील मच्छेमध्ये थांबत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी वर्गातून होत आहेत। लाचखोर कित्तूर तहसीलदारांसह दोघांवर लोकायुक्तांची कारवाई। 10 एकर जमिनीचे खाते बदल करण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लोकायुक्त खात्याने शुक्रवारी सायंकाळी कित्तूरचे तहसीलदार सोमलिंगप्पा हलगी आणि त्यांचे क्लार्क प्रसन्न जी यांना अटक केली। कित्तूर तालुक्यातील खोडनपूर गावातील राजेंद्र बापूसाहेब इनामदार यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर 10 एकर जमीन करण्यासाठी मागणी अर्ज केला होता। हे खाते बदल करण्यासाठी तहसीलदार सोमलिंगप्पा हलगी यांनी 5 लाखांची मागणी केली होती। त्यानुसार कित्तूरच्या तहसील कार्यालयात फिर्यादी राजेंद्र इनामदार यांच्याकडून 5 लाखांपैकी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना लोकायुक्त खात्याने समलिंगप्पा हलगी आणि त्यांचे सहकारी प्रसन्ना यांना रंगेहात पकडले। याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत। किणिये भागात लंपीचा प्रादुर्भाव वाढला। तालुक्याच्या पश्चिम भागात लंपी रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे, यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। मागील 3 महिन्यांपासून जिल्ह्यात लंपीने थैमान घातला आहे। ऐन सुगीच्या धामधुमीत जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे। कर्ले येथे 4 दिवसात 3 जनावरे दगावल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। लंपीमुळे सुगीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झालाय। तालुक्याच्या पश्चिम भागातील कर्ले, जानेवाडी, कावळेवाडी, बिजगर्णी, बेळगुंदी, सोनोली, कुद्रेमणी आदी गावातून या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे। लंपीने जनावरे दगावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। याबाबत पशुसंगोपन खात्याने योग्य उपाययोजना आखण्याची मागणी शेतकऱ्यातून करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील झाडांच्या कत्तली रोखण्याची मागणी। विकासाच्या नावाखाली जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालयीन आवारातील झाडे तोडू नका, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वकील संघटनेच्या वतीने देण्यात आला।
याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की जिल्हाधिकारी कार्यालय आवारात रस्ता, पार्किंग, शेड यासह विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत। विकास कामांच्या निमित्ताने न्यायालयीन आणि जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील विकास कामांच्या निमित्ताने न्यायालयीन आणि जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील सुमारे 125 ते 150 वर्षे जुनी असलेली झाडे तोडण्याचा सपाटा प्रशासनाने लावला आहे। यामुळे दुर्मिळ जातीच्या वृक्षांचीही कत्तल केली जाणार आहे। या वृक्षतोडीचा आम्ही निषेध करत असून तात्काळ ही वृक्षतोड थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आंदोलनामध्ये ॲडव्होकेट BP जेवणी, ॲडव्होकेट मृत्युंजय पाटील, धन्यकुमार पाटील आदी सहभागी झाले होते। बेळगाव तालुक्यात उद्या वीज पुरवठा खंडित। हेस्कॉमकडून रविवार दिनांक 27 रोजी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत बेळगाव तालुक्यातील काही गावात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली आहे। मुचंडी, कलखांब, अष्टे, मारिहाळ, करडीगुडी, पंत बाळेकुंद्री, होनियाळ, माविनकट्टी, तारिहाळ, चंदन, होसूर, सामराम, मुतगा, सुळेभावी, पंतनगर, मोदगा, खंडगाव, चंदगड, गुंजेनहट्टी, गाणीकोप, केदनूर, मण्णिकेरी, हंदीगनूर, म्हाळेनहट्टी, अतिवाड, बोडक्यानट्टी, कुरिहाळ, कट्टणभावी, गुरानहट्टी, निंग्यानहट्टी, शिवापूर, होणगा, बेन्नाळी, दासरवाडी, केंचानहट्टी, बैलूर, देवगिरी, जोगानहट्टी, सुदगट्टी, धरणहट्टी, भरतहट्टी, हळूर, कडोली, आगसगे, जाफरवाडी या गावात रविवारी वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। KPTCL परीक्षा आणखी एक अटकेत। KPTCL परीक्षा घोटाळा प्रकरणी फरारी असलेल्या आणखी एका मुख्य संशयिताला गोकाक पोलिसांनी शुक्रवारी अटक केली। बाळेश केंचाप्पा कट्टीकर, वय 26, राहणार सजापूर, तालुका मुडलगी असे संशयिताचे नाव आहे। बाळेश हा गोकाक येथे अगस्त्य कोचिंग क्लासेस चालवत होता। 7 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या KPTCL परीक्षेवेळी डमी उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस देऊन त्याद्वारे परीक्षार्थींना उत्तरे सांगण्यासाठी मदत केल्याचा ठपका त्याच्यावर आहे। त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगा जखमी। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सुळगा हिंडलगा येथील 11 वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली। यामध्ये राहुल राजू गायकवाड, वय 11 हा जखमी झाला। त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत साखर कारखान्याच्या ऊसतोड टोळ्यात सुळगाट येथील सीमे देवनगर परिसरात दाखल झाले आहेत। त्यांचे आई वडील ऊस तोडणीसाठी गेले असता तो झोपडीच्या बाजूला खेळत होता। त्याच वेळी 5 ते 6 भटक्या कुत्र्यांचा कळप दाखल झाला। त्यांनी एकट्या राहुलवर हल्ला केला। ही माहिती समजताच भरत उजगावकर, विनायक तुप्पट, सचिन सावंत, सुनील आवडण, रोहन एरम, राजू सावगावकर यांनी जखमी मुलाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले। याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते RI पाटील यांना मिळताच त्यांनी लागलीच रुग्णालयात धाव घेऊन विचारपूस केली। सेवानिवृत्त जवान मारुती हनुमंताचे यांचे निधन। हलगा येथील बसवान गल्लीतील रहिवासी मारुती गुंडू हनुमंताचे वय 42 सेवानिवृत्त जवान यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, भाऊ, वहिनी असा परिवार आहे। शनिवारी सकाळी 11:30 वाजता हलगा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे निकाली कुस्त्यांचे मैदान। मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे निकाली कुस्तीचे जंगी मैदान रविवार दिनांक 8 जानेवारी रोजी आनंदवाडी आखाड्यात भरविण्यात येणार आहे। कुस्ती आखाड्याचे उद्घाटन रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते होणार आहे, तर पूजनाची कुस्ती मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांच्या हस्ते लावण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन भूषण काकतकर यांच्या हस्ते, तसेच हनुमान प्रतिमेचे पूजन माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या हस्ते होणार आहे। महिला कुस्तीचे उद्घाटन साधना पाटील यांच्या हस्ते होणार आहे। प्रथम क्रमांकाची कुस्ती नागराज बसिढोनी कर्नाटक केसरी विरुद्ध पोक्सिंग कुमार पंजाब नॅशनल चॅम्पियन यांच्यात होणार आहे। दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती परशुराम हरिहर द दावणगिरी विरुद्ध परमानंद इंगळगी नॅशनल चॅम्पियन। तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती सुनील धारवाड नॅशनल चॅम्पियन, ऋतुराज शेगडे कोल्हापूर चॅम्पियन। चौथ्या क्रमांकाची कुस्ती पावन चिक्कंदिकोप विरुद्ध लक्ष्मण जाधव इचलकरंजी। 5व्या क्रमांकाची कुस्ती रोहित पाटील कंगराळी विरुद्ध शिवानंद आंबी कोल्हापूर यांच्यात प्रमुख लढतीसह 50हून अधिक कुस्त्या होणार आहेत। त्याचबरोबर आकर्षक गदासाठी यशपाल राजस्थान विरुद्ध दीपक धारवाड, मेंढ्यांसाठी ओम घाडी येळ्ळूर आणि ओमकार बागेवाडी तसेच श्री घाडी येळ्ळूर विरुद्ध सलील यांच्यात आकर्षक लढती होणार आहे। त्याचबरोबर महिलांच्या कुस्तीचे आकर्षणही या आखाड्यात होणार आहे। कल्याणी आंबोलकर विरुद्ध ममता खानापूर, पैलवान जान्हवी किनिये विरुद्ध भक्ती मोदेकोप यांच्यासह 10हून अधिक जंगी कुस्त्या होणार आहेत।
असे आयोजकांनी कळवले आहे। जगजंपी बजाजकडून साईराज चषकातील मालिकावीराला स्पोर्ट्स बाईक। साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित 8व्या साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील मालिकावीर विजेत्याला जगजंपी बजाज उद्योग समूहातर्फे स्पोर्ट्स बाईक देण्यात येणार आहे, अशी माहिती जगजंपी बजाज उद्योग समूहाचे संस्थापक मल्लिकार्जुन जगजंपी यांनी दिली। शनिवारी सकाळी बाबासाहेब आंबेडकर रोडवरील जगजंपी बजाज शोरूम येथे झालेल्या छोट्याशा समारंभात स्पर्धा पुरस्कृते महेश फगरे यांनी मल्लिकार्जुन जगजंपी आणि देवराज जगजंपी यांना पुष्पगुच्छ देऊन गौरव केला। यावेळी मल्लिकार्जुन जगजंपी यांनी संपूर्ण स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील सामनावीर पुरस्काराला डिस्काउंट कूपन आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, जेल अशी अनेक वैयक्तिक बक्षिसे सुद्धा डिस्काउंट कूपन देण्यात येणार आहे, असे यावेळी जाहीर केले। यावेळी नगरसेवक आनंद चव्हाण, दौलत शिंदे, संभाजी देसाई आदी सदस्य उपस्थित होते। सेंट पॉल हायस्कूलकडे फिनिक्स चषक। स्वरूप साळुंखेने केलेल्या अष्टपैलू खेळीमुळे सेंट पॉल्स स्कूल संघाने प्रतिस्पर्धी सेंट मेरीज स्कूल संघाचा 4 गडी राखून पराभव करत फिनिक्स चषक निर्विवादपणे जिंकला। 24व्या स्थापना सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या 17 वर्षाखालील आंतरशालेय मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात शुक्रवारी प्रथम फलंदाजी करताना सेंट मेरीज स्कूल संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 111 धावा काढल्या। अथर्व मरूचे 36, ऋत्विक शिंदे 18 आणि अभिलाष पाटील याने 12 धावा काढल्या। सेंट पॉल्स स्कूलतर्फे स्वरूप साळुंखेने 4 तर सुमेध बाडकर, अथर्व करडी, साईराज साळुंकी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला। उत्तरादाखल खेळताना सेंट पॉल स्कूल संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 112 धावा काढून सामना 4 गडी राखून जिंकला। नील पवारने 38, निलेश साळुंखेने 16, स्वरूप साळुंखेने 21 धावा काढल्या। सेंट मेरीज स्कूलतर्फे ऋत्विक शिंदे याने 3, नमन होळकर, अभिलाष पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला। अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात सामनावीर पुरस्कार स्वरूप साळुंखे, उत्कृष्ट फलंदाज नील पवार, उत्कृष्ट गोलंदाज सुमेध बाडकर, मालिकावीर पुरस्कार साईराज साळुंखे यांना प्रमुख पाहुणे नाझीर आथानिया, डायना आ निमिया, दीपक जोशी, भरत दिवानी, सुनील भोगदाडे, फादर डॉक्टर सॅव्हियो अब्रिव यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फिनिक्स स्पोर्ट्स काउन्सिल सेक्रेटरी अलका पाटील, महांतेश गवी, सुनील देसाई, गौस हाजी, चंद्रकांत पुरात, प्रमोद जेपी यांनी विशेष परिश्रम घेतले। मणिकांत बकिटगार, सिद्धेश आसलकर यांची कर्नाटक क्रिकेट संघात निवड। भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे विदर्भ येथे पुढील महिन्यात आयोजित पुरुषांच्या 16 वर्षाखालील प्रतिष्ठेच्या विजय मर्चंट ट्रॉफी 2022 क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याचा संघ जाहीर करण्यात आला असून या संघात बेळगावच्या सिद्धेश अनिल आसलकर आणि मणिकांत शिवानंद बकिटगार यांची अभिनंदनीय निवड झाली आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।